श्री संत गजानन महाराज शेगाव येथील पवित्र पालखीचे 30 जून रोजी रिसोड येथे आगमन होणार असून त्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच व्यापारी अडते हमाल व मापारी संघटनेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे। पालखीसोबत येणारा वारकरी सेवाधारिक व भाविकांच्या स्वागतासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ अडते व्यापारी हमाल यांच्या संयुक्त विद्यमानाने 40,000 बालाजी महाप्रसाद लाडू तयार करण्यात आले असून 6 क्विंटल गावरान तुपातून सदर लाडू तयार करण्यात आले असून यास 5 लाख रुपये खर्च लागला। 5 कारागिराच्या माध्यमातून 10 दिवस हे लाडू तयार करण्यासाठी लागलेले आहे। महाप्रसादासाठी लागणारे साहित्यही पूर्वतयारीत तयार करण्यात आले आहे। दरवर्षी प्रमाणे यंदाही भाविकांना लाडूचा प्रसाद वितरित करण्यात येणार असून 40,000 लाडू तयार करण्यासाठी 10 दिवस लागले आहे। बालाजीचा प्रसाद म्हणून ओळखला जाणारा हा प्रसाद भाविक मोठ्या श्रद्धेने स्वीकारतात। रिसोड शहरातील संत गजानन महाराज मंदिर येथील GB लॉन येथे सदर लाडू तयार करण्यात आले असून भाविकांसाठी तयार केले आहे। रिसोड शहरातील संत गजानन महाराज मंदिर परिसरातील GB लॉन या ठिकाणी आहो। या ठिकाणी तुम्ही जे बघताय पाठीमागे जे आहे हे तुम्हाला दिसतात लाडू जे बालाजी लाडू म्हणून याची ही प्रसिद्ध ओळख आहे। दरवर्षी संत गजानन महाराज पालखी जी रिसोडला येते आणि रिसोड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुक्कामी राहते। तर भक्तांसाठी पालखीच्या मध्ये वारकऱ्यांसाठी भक्तांसाठी हे तुपापासून बनवलेले जे लाडू आहे हे वितरित करण्यात येतील। 30 जून रोजी सदर पालखी रिसोड शहरात दाखल होणार आहे। तर रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सदर पालखी मुक्कामी राहणार व पुढच्या दिवशी ते पंढरपूरकडे रवाना होणार आहे। तर सद्यस्थिती तुम्ही बघताय की हे जे लाडू आहे हे लाडू बनवण्यात आलेले आहे। जवळपास लाखो रुपये खर्च करून हे लाडू वारकरी व भक्तांसाठी तयार करण्यात आलेले आहे। हे लाडू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वितरित केले जाणार आहे। वतन न्यूज साठी शेख अन्सारुद्दीन, रिसोड।